नमस्ते, मी डायटिशियन सेजल कवानी. सो आज माझे हस्बंड मला संडे असल्यामुळे माझे अहो मला घेऊन चालले आहे कुठेतरी. लेट्स सी कुठे जाणार आहे. मला आवरायला लावलंय मी. सो आज ब्लॅक फिट असं हे केलंय. अहो आवरलं का? अहो आवरलं का? कुठे आहे तू? इकडे छान दिसते मी. कपडे काय दाखवताय? शॉपिंग मॉल आहे काय आपला? नाही, पाऊस चाललाय म्हणून घरात कपडे वाळायला टाकले. प्लीज इग्नोर दॅट. कपडे विकायला ठेवले. नाही, चला लवकर. किती टाइम लावताय बाबा? तुम्हाला किती वेळ लागतो आवरायला? गाईज आम्ही चाललो आहे, माहित नाही कुठं चाललोय. बायको सांगणार आहे तुम्हाला कुठं चाललंय. माझ्या हातात फक्त मी सांगणार स्टेरिंग नाही, मी राहिलं आहे. दाखवणार आहे. माझ्या हातात स्टेरिंग राहणार आहे आणि प्रिन्सेस शेजारी बसून डायरेक्शन देणार आहे. हा, ती टोपी सरळ करा की. नको, तुम्ही मला टोपी चेंज करायला लावली आहे. तुम्ही मला टोपी घालताय सारखी. सळा. रोज काय काय म्हणला? रोज संडेला टोपी घातली जाते माझ्या डोक्यावर. कुठेतरी टोपी केली जाते. गप्प बसा. मी निघालोय. आता आपण पहिलं काय करणार आहे, गाडीला खाऊ घालू आपण पहिलं आणि मग पुढची प्रवास तुम्हाला आम्ही दाखवू कुठे चाललोय. फक्त वन डे ट्रिप आहे संडेची. बिकॉज माझ्या आहोंना संडेची वन डेट. माझ्या आहोंना फक्त एकच दिवस सुट्टी मिळते है ना अहो? मग लोकांना किती दिवस सुट्टी असतात? सॅटर्डे संडे का? म्हणून फक्त हा सॅटर्डे संडे असते, पण तुम्हाला एकच दिवस खाऊ. सो गाडीला आम्ही खाऊ घालणार आहे. का ड्रायव्हरला कधी खाऊ घालणार आहे? गाडीला खाऊ झाल्यानंतर ना तुमचं खाऊ आपण खाऊ घालू. मला खाऊ घालतोय. गणपती बाप्पा मोरया. चलो चलो घुमने चले. किती खुश असतात बायका ज्यावेळेस त्यांचे हस्बंड एक दिवसाची सुट्टी घेऊन त्यांना फिरायला नेतात, म्हणजे वीकेंडला फिरायला नेतात. ॲक्च्युली सगळ्या हस्बंडना मी हे सांगू इच्छिते की ना, तुम्ही तुमच्या वाईफला जसं तुम्ही काम करतात, जसं तुम्ही कष्ट करतात कंपनीमध्ये किंवा कामाला जातात, काही असेल XYZ, तसेच तुमची बायको तुमच्यासाठी टिफिन बनवती, सकाळी उठती, कष्ट करते तुमच्यासाठी, तुम्हाला खुश ठेवती. तर तुम्ही पण तिची काळजी घेतली पाहिजे. सुट्टीच्या दिवशी तिला फिरायला घेऊन गेले पाहिजे, तिला खाऊ घातलं पाहिजे छान छान. म्हणजे ती जसं आहे ना, मोबाईलला चार्जिंग असते, ठीक आहे, मोबाईलला आपण चार्जिंग लावल्यावर मोबाईल कसं चार्ज होतो, लॅपटॉप चार्ज होतो आणि तो छान वर्क करतो, तसंच बायकोच आहे. तिला चार्जिंगची हवी. ती चार्जिंग फक्त एक दिवसाची असते, तो आहे संडे. मग मी हे सांगू इच्छिते. तुमचं काय म्हणणं आहे? यांना CNGची पडली आहे. मी तर लेडीज मनाची भावना व्यक्त करते. थँक्यू सो मच. तुम्ही ज्या प्रकारे नटल्यात ना, त्या प्रकारे तुम्हाला असं वाटत असेल, तुम्ही इमॅजिन केलं असेल की फोटोज काढा, मी नटले नाही, नॅचरल, फक्त लिपस्टिक लावली. बट पाऊस ज्या प्रकारे पडतोय त्या प्रकारे तुमचं सगळं पोपट होणार आहे. आणि हे तुम्ही लिहून घ्या. CNG चालू आहे, 24 तास सेवा, हाय प्रेशर CNG पंप. अगं बाई, लय मोठी लाईन आहे CNG. पावसात बाईक वरती जायला मजा येते का 4 व्हीलर मध्ये? बाईकवर. 4 व्हीलर. कारण की पाऊस लागत नाही डोक्याला. कमेंट मध्ये सांगा फॉर कपल्स की तुम्हाला कसं आवडतं जायला, बाईक का 4 व्हीलर? जास्त जर पाऊस असेल ना, तर 2 व्हीलर वरती तुम्ही जर प्रवास करत असाल तर साईडला कुठेतरी थांबा. झाडाखाली अजिबात थांबू नका, कधी पण झाड कोसळू शकतं. एक घर किंवा हॉटेल किंवा एक छत बघून थांबा आणि वडाच्या झाडाखाली थांबू नका. वडाच्या झाडाला दान करतात नवरा म्हणून. शांत बसा. तसं नाहीये, म्हणजे नाही थांबायचं, ते पडले. वडाचं झाड खूप दणकट असतं, दणकट असतं, पण ते वडाच्या झाडावरती असं म्हणतात वीज लगेच पडते, असं त्यासाठी म्हणते. झाडाखाली लिंबाचं झाड, वडाचं झाड असं. काही टाकू नका तुम्ही. काय एक म्हणलं? कविता आहे कोणती? की तिला पाऊस आवडतो आणि पावसात भिजतं नाही मला ती, असं. त्याच्यामुळे पावसात भिजलं पाहिजे. तुमची सर्दी पाहता मला नाही वाटत पावसात तुम्ही भिज. आम्ही काहीतरी खाऊन जाणार आहे. आम्ही आलोय हॉटेलमध्ये, बेसिक
काय खायचंय? माहित नाही बघू जे असेल ते. भर पावसात गाडी असून सुद्धा आम्ही साईडला थांबलोय. असं काही नाही यायचं म्हणून थांबतो. बरं पाऊस. आणि मी आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचणार आहे थोड्या वेळात. पोहोचणारच आहे थोड्या वेळात. पाऊस, वडापाव आणि आहो. किती सुंदर. पाऊस आणि बायको आणि मिसळ कधीच मिस नाही करायची. सुकून तोंडाला पाणी सुटलंय बघितलं का. खावा खावा. वाटतं नैनितालच्या डोंगरामध्ये आले मी. कम टू पुरंदर फोर्ट. पुरंदर किल्ल्याकडे जाण्याचा रोड. खाली दरी. दिसणार आहे का ट्रॅफिक. टर्न आहे ना. मी पोहोचलोय आणि आम्ही गाडी खालीच पार्क केली बिकॉज इथे खूप सारं ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक आहे इथे भयानक. आय डोंट नो की विकेंडलाच एवढं का असतं. सगळं विकेंडला आम्हाला जेव्हा जायचं निघायचं असतं तेव्हाच बाहेर ट्रॅफिक असतं. तेव्हा माझ्या आपू रेनकोट घालून आले. पावसाची खरी मजा विदाउट रेनकोट असते. पण तुम्ही बघू शकता पुरंदरवरती किती ट्रॅफिक आहे. किती ट्रॅफिक. रस्ता नाहीये. एवढं ट्रॅफिक. बापरे. संडे इज फंडे. एवढं ट्रॅफिक. पुणे पुणे तिथे काय होणे भरपूर. विराला हा मुरळ बाजी देशपांडे यांनी काय केलं माहिती तुम्हाला. काय? ज्यावेळेस जयसिंग राजा जयसिंग हा. आणि दिलेर खान या दोघांनी ना 40,000 ते 50,000 सैन्यासह नाही पुरंदराला वेढा घातला होता नाही. हा एकटापाट त्यांनी झुंज दिली ती 1,000 मावले असली. बापरे. आणि ती लढाई इथं सासवडमध्ये झालेली आहे. गोटेमाळवर खळद गावाचा इतिहास. माझी परस घेऊन कसे चालले. आहो आहो आहो. आम्ही निघालोय. सगळे गडबंद झाल्यावर आले म्हणून त्यांना सांगायला एक वेगळीच गंमत. एवढं मोठा म्हणजे बघा तुम्हाला दाखवते कुठून ट्रॅफिक आहे. गडावर चालले 4 वाजता गड बंद होतो. जाण्याचा अर्थ नाही ट्रॅफिक खूप आहे. येता जाता हे सगळ्यांना सांगताय गडबंद आहे गडबंद आहे. इथे जरा एन्जॉय करे ना असं ते नाही मला जायला लेट होतंय. सो लांबून गाड्या पार्क करून सगळे निघाले वरती. गड बंद झाले. पुरंदर उतार झालो आहे आम्ही आणि आता पुरंदरच्या पायथ्याशी आमचे गुरुदेव दत्त आहे. तर एवढ्या जवळ येऊन त्यांचं दर्शन नाही घेणं म्हणजे कसं तरीच वाटतं. ऑब्विसली. सो आम्ही त्यांचं दर्शन घ्यायला आलोय. गुरुदेव दत्त. काय पोचल्यानंतर वेलकम करताय. हे आमची कार्टी गँग. आमची गँग.